आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात। 4ही धरणांमधील पाणीसाठा 97% पाऊस सुरू राहिल्यास नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल। जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2 कोटी 15 लाख रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न विद्यालयांना अभ्यासक्रमाचं शुल्क संकेतस्थळावर सिद्ध करावे लागणार आहे। तर शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी आल्या। उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांनी शिकताना लावलेले श्रेयांक साठवण्यासाठी आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची निर्मिती। विद्यार्थ्यांचा श्रेयांक विद्याता नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत असेल। यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश आहेत। कोलकाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीजे विद्यालयातील महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय। ससून रुग्णालयात आणखी 83 सुरक्षारक्षक नेमले जातील। पुणे बाजारामध्ये मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी। घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दरात वाढ, तर नवीन लाल कांद्याची आवक होईपर्यंत दरात तेजी राहील। पुण्याच्या भोर तालुक्यातील भेंगवली गावामध्ये 5 जनावरांना आता लंपीची लागण झाली, तर खेड शिवापूरमधील एका गायीचा लंपीनं मृत्यू झाला।